हरिओम. तुकाराम महाराज आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की देहूकर म्हणजे माझा देह झाला देहू, असे ह्या देहू शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा केली जाते. अशा तुकाराम महाराजांचं आज आपण स्मरण म्हणून इथे जमलेलो आहोत. आणि तुकाराम महाराजांचं जर हा गमन काल आपण बघितला तर फाल्गुन वद्य द्वितीया, तर त्याच्यासाठी ना खूप आत्ताचे संदर्भ जोडून सुद्धा मी आजचं थोडंसं निरूपण घेणार आहे. एकतर नुकताच आपला 27 फेब्रुवारीला मराठी राज्यभाषा दिन झालेला आहे. आपल्या संतांचं जे अतिशय उत्तम प्रतीचं वाङ्मय आहे की ज्या वाङ्मयातून त्यांनी आपली मराठी भाषा खरोखर तिचा झरा किंवा ती जी वाङ्मय गंगा आहे ती जीवित ठेवलेली आहे आणि आपल्या पिढीसाठी एक खूप मोठं ज्ञानभांडार या संतांनी खुलं करून दिलेलं आहे. त्यामुळे या मराठी राज्यभाषा दिनाचं औचित्य ते सुद्धा आज आपण घेऊयात की तो दिवस सुद्धा म्हणजे काही काही दिवस न हे अलीकडे ठरलेले आहेत, पण ते ठरता ठरता सुद्धा कसं संयुक्तीकरण होतं ते मला फक्त दाखवून जायचंय. तर हे एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर होळी पौर्णिमा नुकतीच होऊन गेलेली असते. आपली होळी म्हणजे आपला संपूर्ण जे मराठी 12 महिने आहेत तर त्यातला 12व्या महिन्यातला हा एक प्रमुख सण आणि विशेषतः कोकणामध्ये तर हा शिमग्याचा उत्सव तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. आता इकडे देशावरच्या लोकांना असं वाटूही शकतं, माहीत नाही मला वाटतं की नाही, की शिमगा इतकं काय महत्वाचं. तर त्याचा ना थोडासा वेगळ्या अंगाने आपण विचार करून पाहू की शिमगा हा शेवटचा या वर्षातला उत्सव असतो. आपण जसं कादंबरी वाचतो किंवा एखादा ग्रंथ वाचतो तर त्याच्या शेवटची पानं ही उपसंहाराची असतात. म्हणजे काय तर त्या ग्रंथांमध्ये सगळ्या एकूण कुठल्या कुठल्या विषयांचा आढावा घेतलाय किंवा काय काय म्हणजे भाष्य केलेलं आहे याचं एक थोडक्यात तिथे मीमांसा दिलेली असते. उपसंहार त्याला म्हणतात. तर अशा उपसंहार जर आपल्या संपूर्ण वर्षाचा आपण घेतला तर मला वाटतं तो घ्यायला पाहिजे आणि तो घेण्यासाठीच हा शिमग्याचा सण आहे असा विचार जर मांडला तर की वर्षभर खूप सगळे सणवार आता चैत्र महिन्याचं स्वागत आपण करणारच आहे. आणि असं म्हणतात की वसंतचा जो उत्सव आहे तो ह्या पौर्णिमेपासूनच प्रारंभ झालाय. म्हणजे वसंत ऋतू आता आपण शाळेत मराठीमध्ये शिकलो त्याप्रमाणे चैत्र वैशाख वसंत ऋतू बरोबर आहे, पण पौर्णिमेपासूनच खरं या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे वसंताचं स्वागत सुद्धा आता ह्या 15 दिवसात होणार आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा जे गमन केलेलं आहे तर त्याचा कालखंड भले आपल्या जन्माची आणि मृत्यूची वेळ ही आपल्या हातात नाही तरी पण संतांचं मात्र त्यांचा मृत्यू कसा असावा याच्यावर निश्चितच काहीतरी त्यांचं वर्चस्व होतं किंवा त्यांची इच्छा त्याच्याही वरचढ होती आणि ते त्याचा निर्णय घेऊ शकत होते. तर ह्या होळीमध्ये आपण असं म्हणतो की संपूर्ण वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर किती किती चांगल्या गोष्टी केल्या तशाच आपल्या हातून अनंत आणि अनंत हाच शब्द बरोबर आहे दिवसा माझी अनंत चुकाही घडलेल्या असतात. काही जाणता काही अजाणता, काही समजून तर काही न समजता अशा चुका आपल्या हातून घडलेल्या असतात. तर त्या चुकांचं या होळीमध्ये थोडंसं आपल्याला दहन करायला पाहिजे की नको. कारण नवीन चैत्र महिना येईल तर काहीतरी संकल्प आपल्याला घ्यायला हवा की काय आता, कारण नव्याची काही नवलाई म्हणजे 9 दिवस नवरात्र पहिल्याच वर्षाच्या सुरुवातीला असतं तर ते 9 दिवसाचं नवरात्र हे फक्त नव्याच्या नवलाई पुरतं मर्यादित असायला पाहिजे का. तर संकल्प आपल्याला असा मनाशी म्हणजे बांधता आला पाहिजे की आपण वर्षभर त्यामध्ये अखंडबद्ध राहणार आहोत. पण मग नवीन संकल्प सोडण्यापूर्वी आपल्या चुकांचं परिमार्जनही आपल्याला करायची गरज आहे आणि तो सगळा विचार या होळी किंवा शिमग्याच्या निमित्ताने आपण करतो की हो माझ्या हातून या चुका झाल्या आणि कोणालाही मला त्या सांगायच्या नाहीये. कारण
असं म्हणाल तर आरोपी कोण आणि न्यायाधीश कोण? आपणच खरं तर आपल्या मनाचे सार्वभौमत्व राजे असतो, कारण आपल्या हृदयस्थ प्रत्यक्ष तो श्रीराम राहत असतो. त्यामुळे मी माझ्या मनालाच सांगायचंय की हो, माझ्या हातून या गोष्टी चुकल्या, या गोष्टी अजाणतेपणाने चुकल्या, या गोष्टी मी थोड्याशा जाणीवपूर्वकच चुकवल्या आणि या गोष्टी अशा होत्या की मी थोडासा जर माझ्या जी दिनचर्या होती त्याच्यात मी थोडं वळण दिलं असतं, थोडा बदल केला असता, एक तासाचं काहीतरी जर इकडं फेरफार केला असता तर मी ही गोष्ट नक्की करू शकले असते. कारण आपण जेव्हा बघतो एखाद्या जेव्हा प्रथित यश व्यक्तींचं आपण संपूर्ण चरित्र बघतो तर त्यांच्याकडे देवानी परमेश्वराने त्यांना 48 तास दिलेत आणि मला 24 तास दिलेत असं काही आहे का? नाही, सगळ्यांकडे समान दिलेले आहेत. मग माझं काय चुकलं? तर माझं पहिली गोष्ट वेळेचं नियोजन चुकलं. बघा, मी आज लक्षात आलं असेल हिच्या पण की विष्णू सहस्रनाम म्हणताना मी आज पुस्तक उघडं ठेवलं होतं. त्याचं कारण वेगळं असतं, लगेच त्याचा उपयोग आज नाहीये मी करणार, तर काही शब्दांकडे वाचत असताना आपलं लक्ष जाणं अपेक्षित असतं, त्याचा उपयोग कधीतरी पुढे करता येतो. तर विष्णूची जी एवढी सहस्र नावं बघितली तर त्याच्यामधलं एक नाव आहे काळ, हे सुद्धा आहे काल. काल म्हणजे समय, तर समय इतका बलवान आहे, म्हणजे आपण तो मोठा काळ नको घेऊयात, पण साधा आपला घरगुती रोजचा समय किती बलवान आहे. माझ्याकडे जे 24 तास आहेत त्याचं नियोजन मी जर थोडं अधिक विचारपूर्वक, जाणीवपूर्वक आणि दोन्ही म्हणजे प्रेयसाचा विचार करून आणि श्रेयसाचा विचार करून की मला तर आनंद मिळणारच आहे ना, मी माझं थोडंसं दिनचर्या थोडी अशी बदलली तर, आणि कधीतरी माझा आनंद समजा जाऊ दे, मला नाही पण मिळणार, कधीतरी दुसऱ्याला आनंद देण्यासाठी मी काही करू शकते का? तर ते करू शकण्यासाठी मला आधी पहिलं माझा वेळ हा नियोजित केलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अशक्य आहे. दुसऱ्याला एक वेळ न स्वतः आनंदी राहू शकतो. खोटं आरशासमोर उभे राहा आणि उगाच वेडीवाकडी तोंड करून हसा, तुम्हाला पण आपोआप हसू येणार आहे. त्यामुळे स्वतःचा आनंद एक वेळ सोपा, दुसऱ्याला आनंद देणं हे खरंच कठीण आहे. आणि दुसऱ्याला आनंद देण्यासाठी वेळ ही खूप महत्त्वाची असते, वेळेचं नियोजन. म्हणून मी ते पुस्तक उघडून जरा बघत होते की कुठल्या शब्दांवर आपल्याला भविष्यातही काय विष्णू सहस्रनामाचे संदर्भ घेऊन बोलणं अपेक्षित आहे. तर आता तुकाराम महाराजांकडे आपण जर बघितलं, त्यांचा चरित्राचा आढावा घेतला तर त्यांच्याकडे सुद्धा दिवसाचे तेवढेच तास होते, तेवढंच आयुष्य त्यांनाही लाभलेलं होतं, जे एक सर्वसामान्य तरी बऱ्यापैकी दीर्घायुष्य होते तुकाराम महाराज. पण मग त्या आयुष्यात त्यांनी काय केलं तर केवढं प्रचंड कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे. एवढी मोठी तुकाराम गाथा त्यांनी लिहिलेली आहे. आणि तुम्ही जर आपलं देहूच्या इथलं जे नवीन बांधवलेलं गाथा मंदिर बघितलं असेल तर तिथल्या सगळ्या भिंतींवर सगळे अभंग कोरलेले आहेत. हे किती सुंदर काम केलेलं आहे. आता हे म्हणजे पुन्हा मी वेळेवर येते की हे सुंदर काम करण्यासाठी कुणीतरी त्या मंदिराच्या बांधणीच्या नियोजनात हेही नियोजित केलं होतं, तसे कलाकार शोधले आणि हे सगळं करून ठीक आहे, त्या काही कलाकारांनी स्वयंसेवा म्हणून केलं असेल, काही कलाकारांनी मानधन घेतलं असेल, तोही भाग सोडून द्या, पण भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी एक सुंदर त्यांनी उभं करून ठेवलं ना, की आज पुढच्या पिढीला एवढे मोठे ग्रंथ हातात घेऊन उघडून बघणं, वाचणं किंवा त्याच्यावर काही विचार करणं, हे आपल्याला तरी असं वाटतंय की काहीच जमणार नाहीये पुढच्या पिढीला. बरं ठीक आहे, नको जमू देत, पण कधीतरी पर्यटन म्हणून त्या गाथा मंदिरला जातील तर तिथे जातील तर आजूबाजूला बघतील तर सगळी गाथा जेवढी शक्य आहे तेवढी सगळी कोरलेली आहे. तर ही तरुण पिढी, पुढची पिढी नक्की अचंबित होईल की नाही. मग
ती अचंबित होईल. पण कुठेतरी जर 1000 लोक, विचार करा, जर 1000 लोक जाऊन ते मंदिर बघून येतील तर त्या 1000तल्या एकाला त्याच्या मनात कुठेतरी असं होईल ना की अरे हे एवढं भव्य कार्य, म्हणजे लिहिणारा वेगळा, मूळ लेखक म्हणजे मूळ गाथाकार वेगळे, पण हे सुद्धा करणारं किती थोर आहेत, मी पण माझ्या परीने काही कार्य करू शकतो का, असा विचार त्या एका कोणाच्या तरी भविष्यात म्हणते त्याच्या मनात येईल. तर तो सुद्धा आपली वेळ सुनिश्चित करेल, सुनियोजित करेल आणि काहीतरी पुढे कार्य करेल. असंच हे सगळं भविष्याची बांधणी सुद्धा होत असते. असाच सगळा एक विचार घेऊन तुकाराम महाराजांच्या एक अभंग मी घेणार आहे. आणि आपण इथे विष्णू सहस्रनाम सुरुवातीला म्हटलेले आहे, तसंच आपण गीतेचे सुद्धा भरपूर पाठ या मंदिरामध्ये आणि बाहेरगावी अन्य सुद्धा ठिकाणी केलेले आहेत. तर मला आवर्जून हे सांगावंसं वाटेल की आपल्याला तुकाराम महाराजांचं पूर्व आयुष्य सगळ्यांना किती कल्पना आहे ठाऊक नाही, परंतु तुकाराम महाराजांनी देहूमधल्याच महादेवजी कुलकर्णी यांच्याकडून आधी पहिल्यांदा पांडुरंगाष्टक शिकून घेतलेलं आहे. आणि ते शिकून घेतल्यानंतर साक्षात पांडुरंग त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या शिकवण्यातून तो जसा उभा राहिला, त्याच्यामुळे त्यांनी पुढे जी पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती लीन केलेली आहे, त्याच्यातूनच पुढे त्यांनी त्या गुरुजींकडून विष्णू सहस्रनामाचे धडे आणि श्रीमद भगवद्गीतेचे सुद्धा धडे घेतलेले आहेत. त्याहीपेक्षा अजूनही त्यांचा खूप अभ्यास झालेला आहे. म्हणजे आपल्याला तुकोबाराय जे माहीत आहेत सर्वसामान्यपणे, ज्यांचा अभ्यास झालाय, ज्यांनी थोडंफार वाचन केलंय, हे त्यांच्यासाठी नाही. पण तुकाराम बुवा म्हणजे भंडारा डोंगर आणि त्या डोंगरावर कुठेतरी दरी कपारीमध्ये बसलेले आहेत आणि हातात चिपळ्या आणि रामकृष्ण हरी किंवा पांडुरंग हरी, वासुदेव हरी या मंत्रामध्येच किंवा या भजनामध्ये तल्लीन झालेले आणि त्यांची ती बिचारी आवली शोध घेत घेत एक छोटंसं गाठोडं बरोबर आहे तिच्या, त्या गाठोड्यामध्ये काय आहे तर भाकरीचा एक तुकडा आणि एक वाडगाभर पाणी, बहुधा एवढंच, हे घेऊन त्यांचा शोध घेत फिरतीये. तुकोबाराय म्हटलं की हा प्रसंग माहितीये, तुकोबाराय म्हटलं की आपल्याला त्यांची गाथा जी इंद्रायणीमध्ये त्यांनी बुडवली गावातल्या लोकांच्या, म्हणजे जो काही प्रवाद निर्माण झाला त्याला अनुसरून तो एक प्रसंग माहितीये. आणि तुकोबाराय म्हणजे सदेह वैकुंठगमन. पण याच्या व्यतिरिक्त पण तुकोबाराय खूप मोठे, म्हणजे तुका आकाशा एवढा, म्हणजे केवढं मोठं त्यांचं चरित्र असेल. चरित्रातल्या एक एक दिवसाचं जर आपण पैलू उलगडून बघायचं ठरवलं तर मला वाटतं 365 दिवस रोज जरी प्रवचन केलं तरी अपुरं होईल, इतके त्यांच्या संपूर्ण आकाशा एवढं चरित्र आहे. म्हणजे तिथे सुद्धा आकाश हे पंचमहाभूत त्यांच्या म्हणजे आपण म्हणू की ज्योतिष्य कुंडलीनुसार कुठेतरी प्रमुख स्थानी असणारे, म्हणून त्यांचं या पंचमहाभूतामधल्या आकाश तत्वामध्ये विलीन झालेलं आहे. त्यांचा मी एक अभंग घेणार आहे आणि मग गीता विष्णू सहस्रनामाचा दाखला त्या अभंगानुसार कसा येतोय हे आपण पाहणार आहोत. थोडासा अभंग घेते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दांची आमूच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पाहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने.
तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात. हा अभंग सुद्धा सर्वांना परिचित आहे आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विशेष करून या अभंगावर सुद्धा जे भाषाप्रेमी असतात त्यांना बोलण्याचा खूपच उत्साह ओसंडून वाहत असतो. मी पण त्यातलीच एक आहे, त्यामुळे मग मी आज हा अभंग घेतला. या अभंगावर थोडंसं बघा. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न. आता आपण जर मी जसं म्हटलं की संपूर्ण वर्षाचा आपण जर उपसंहार पाहिला तर आपण असाही विचार करतो ना की यंदाच्या वर्षामध्ये काय गवसलं आणि काय हरवलं. तर त्या गवसणं आणि हरवण्यामध्ये सुख दुःख तर निश्चित आहे, पण सुख दुःख तुम्हाला नाही असं वाटत हे बरंचसं आपल्या पैशाशी जोडलेलं आहे? असतंच. म्हणजे साधं उदाहरण सांगते, आपल्या सगळ्यांचं लाडकं यंदाच्या वर्षात की नाही इतके कार्यक्रम झाले, तुला सांगू 16 नवीन साड्या मिळाल्यात मला. ह्या 16 साड्या भले मी विकत घेतल्या असतील, कोणीतरी मला विकत दिल्या असतील, पैशाशिवाय आल्या का हो. आणि मग पुढे जाऊन काय अगं काय घेतात पण बायका, द्यायला साड्या इतक्या साध्या, अगं 2दा धुतली पोळा. म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये पैसा अर्थ हा येतोच, कारण ती लक्ष्मी आहे ना, ती शक्ती आहे. त्यामुळे ती पण आपल्या आयुष्याचं एक मोठं अविभाज्य अंग असते. आपल्या आयुष्यानं तिच्याशिवाय नाहीच पुढे जाणार आहे. म्हणून तर आपण देवीचं सुद्धा म्हणजे शक्तीची उपासना सुद्धा घेतोय. तर म्हणजे किती पैसा मिळाला किती गेला याच्यातलं एक आपलं गृहिणींचं लाडकं म्हणजे साडी हा विषय मी फक्त उदाहरणासाठी सांगितला. पण तुकोबाराय काय म्हणतायत, त्यांच्या घरी कुठलं धन आहे तर आम्हा घरी धन शब्द एवढंच धन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द ब्रह्म ही सुद्धा एक संकल्पना ठाऊक असेल. जसं अन्न ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहेत. ही सगळी ब्रह्माच्या संकल्पनेची वेगळी वेगळी रूपं आहेत जी या सगळ्या पंचमहाभूतांशीच निगडीत आहेत. तर शब्द हे जे ब्रह्मस्वरूप आहे त्या शब्दालाच तुकोबारायांनी फक्त आपलं धन मानलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगेल. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, तोही उल्लेख राहिला मगाशी करायचा. उद्या फाल्गुनातली संकष्टी चतुर्थी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या म्हणजे तिथीनुसार पण आपण त्यांचा जन्म साजरा करतो. त्याच्यानंतर आपण तारखेनुसारही केला. म्हणजे हे सगळे दिवस बघा किती जवळजवळ येतात. आणि तुकोबाराय आणि शिवराय यांचं सुद्धा एक अतूट नातं होतं. फक्त नातंच असं नाही तर गुरु शिष्य जोडीमध्ये सुद्धा आपण या दोघांना घेतो. आणि इतकंच नव्हे तर त्यांची प्रत्यक्ष भेटही झालेली आहे. या भेटीचा प्रसंग मंडळी आपल्याला ठाऊक आहे का? लोहगावला जेव्हा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं तर त्यावेळेला शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला उपस्थित राहिले. आणि नेमका ते सगळा बरोबर ती वेळ बघा, वेळ आली परत, ती वेळ साधून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रसंग ओढवला. आणि त्याच्यातून तुकाराम महाराजांच्या कृपेमुळे किंवा पांडुरंगाच्या कृपेमुळे खरं म्हणजे म्हणायला हवं, शिवाजी महाराज तिथून सही सलामत सुटलेले आहेत आणि पुन्हा ते आपल्या गडावर सुखरूप गेलेले आहेत. त्याच्यानंतर हा प्रसंग मला सांगायचा नाहीये, त्याच्यानंतरचा जो प्रसंग आहे तो प्रसंग महत्वाचा. की हे सगळं झाल्यानंतर शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांच्या उपासनेची जी प्रचंड ताकद आहे त्याची त्यांनी साक्षात अनुभूती घेतली. आणि आता साक्षात ते महाराजच ना, तर त्यावेळेला मग त्यांनी असं ठरवलं की तुकाराम महाराजांना आपण काहीतरी द्यायला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांचं एकूणच सगळं जर जे काही त्यांना ठाऊक होतं त्यांची दिनचर्या, तर त्यानुसार महाराजांना वाटलं की यांना एक नजराणा दिलाच पाहिजे. असं म्हणून महाराजांनी पाठवलेला नजराणा घेऊन त्यांचे दोघं प्रमुख जे होते तर ते देहूला तुकाराम महाराजांच्या घरी आलेले आहेत. आणि ते घरी आलेले आहेत, एवढा मोठा लवाजमा, कितीतरी त्या पालख्या, त्या प्रत्येक पालखीमध्ये काही ना काहीतरी तबक आहेत, तबकांवर शेले झाकलेले आहेत, खूप काही दिसतं आहे. सगळा गाव पण लोटला होता बघायला की तुकाराम महाराजांच्या घरी साक्षात
शिवाजी महाराजांनी हा नजराणा पाठवलाय आणि तुकोबारायांची पत्नी अवली, तिचा तर आनंद गगनात मावेना. तिला असं वाटलं पांडुरंगाने ऐकलं माझं. इतके दिवस मी त्या पांडुरंगाला विनवते की एक वेळ माझ्या लेकरांची तरी भूक भागू दे. आज पांडुरंगाने केवढी कृपा केली असं म्हणून ती तर आनंद म्हणजे भरी झाली. पण घरात तुकोबाराय कुठे? ते तर मंदिरामध्ये बसलेले आहेत आणि दौत आणि लेखणी आणि कागद घेऊन काहीतरी लिहित बसलेले आहेत. त्यांच्याकडे अर्थातच तिने आपल्या मोठ्या लेकराला धाडलं आणि जा त्यांना बोलवून घेऊन ये, महाराजांचे दूत आलेले आहेत आणि काहीतरी त्यांना द्यायचं आहे आपल्याला. तुकोबारायांनी तो निरोप ऐकला आणि म्हणाले, हो का, ठीक आहे, आलोच, जरा एवढं हातातलं काम पूर्ण करतो आणि येतो. असं म्हणून थोडा वेळ गेला. इकडे हळूहळू काय झालं, बराच वेळ झाला ते वाट बघत बसले. कारण शेवटी असं आहे, ते सगळं तुकोबारायांच्या हाती सुपूर्द करायचं आणि परत गडावर जाऊन महाराजांना त्याची पोच पावती द्यायची असायची. खूप वेळ झाला. सगळी छोटी चिल्ली पिल्ली भोवतीने नाचत होती, कारण त्याच्यातून मेवा मिठाईचा वास सुद्धा येत होता. सगळी मुलं तो वास घेऊन, म्हणजे गंध, जे पृथ्वी तत्वाचं एक तिचं जे प्रतीक आहे, पंचमहाभूतांचा संदर्भ देते, तर तो त्या मेवा मिठाईचा वास घेऊनच ती सगळी चिल्ली पिल्ली तृप्त होत होती आणि असं कल्पना करत होती की काय काय खाऊ मिळणार आहे आपल्याला. असं झालं. आणि मग त्या मुलांची ती उत्सुकता बघून ते दोघं जण म्हणाले की बाळा ये, तुला हा पटका नेसवू का, म्हणजे डोक्यावर बांधून देऊ का. तर अर्थातच ते छोटं लेकरू होतं. ते म्हणालं हो हो चालेल ना मला. असं म्हणून त्यातल्या एकाने तुकाराम महाराजांच्या त्या छोट्या मुलाच्या डोक्यावर तो जरी पटका छानपैकी बांधून दिला. आणि अवतार तर कसा की डोक्याला जरी पटका आणि अंगावर फाटकी लंगोटी. मग तेव्हा कोणीतरी हसलं. ते म्हणाले, अरे डोक्याला एवढा जरी पटका आणि अंगावर फाटकी लंगोटी गिरे तुझ्या. मग ते बघून त्या लेकरांनी, किती छोटं लेकरू असेल 7-8 वर्षाचं, त्याचं जे बाणेदार उत्तर आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. आम्हा घरी धन शब्द या शब्दासाठी, या तुकाराम महाराजांच्या या पंक्तीसाठी मी हा प्रसंग सांगते, लक्षात घ्या. तर ते लेकरू चटकन म्हणालं, वय की लंगोटी आत्ता फाटली आहे, पण माझे बाबा, आता बाबा म्हणत असतील किंवा अन्य काही, मला आणतील की, त्यांच्या हाताला पैक आलं की आणतील की नवी लंगोटी. ती नवी आणल्यावर मी घालीनच ना, आत्ता फाटकी आहे, असू दे, पण हे डोक्यावरचं झाक दिसतंय ना मला. असं म्हणून ते आपला आनंदात गिरकी घेत बसलं. सगळी मुलं अशीच. परत दुसरा निरोप दिला, तरी पण तुकाराम महाराज काही अजून येईनात. ती ना एक कसोटी असते की प्रतीक्षा, सगळं तर आपल्या समोर आलेलं आहे, हे आपल्यासाठी आहे असं तर ते सांगतायत, पण ती प्रमुख व्यक्ती आल्याशिवाय त्याला आपण हात लावायचा नाहीये. कितीही वेळ लागला तरी प्रतीक्षा करायची आहे. हा संस्कार त्या सगळ्यांच्या मनावर कोरलेला होता आणि सगळेजण तुकाराम महाराजांची वाट पाहत होते. आता मात्र अवलीचा धीर सुटला. तरी पण असं तिला वाटलं. आणि मग अर्थातच ते जे दोघं आलेले होते महाराजांचे, तर त्यांनी सुद्धा मग थोडंसं आता इकडचं तबक उतरवून ठेव, या पालखीतलं काय आणलंय ते खाली उतरवून ठेव, अशा पद्धतीने त्यांनी जरा सुरू केलं. काय आता उरकून एकदा पटपट जायचंय गडावर, संध्याकाळ व्हायच्यात. आणि मग कुठं तरी एखाद्या तबकावरचा शेला जरा बाजूला सरकला आणि त्याच्या आत उंची अलंकार होते, उंची वस्त्र होती, भरजरी साड्या होत्या, शालू होते. आणि ते बघून त्या अवलीचे तर अक्षरशः डोळे हरखून गेले आणि तिनं मनानेच त्या सगळ्या साड्या नेसली, ते सगळे अलंकार मनानेच घालून पाहिले, मनाच्याच आरशामध्ये स्वतःचं ते देखणं रूप निहाळलं आणि इतकी ती आनंदित झाली की तिला वाटलं आयुष्याचं आपण सगळं साधलं.
आणि तेवढ्यात वार्ता आली की तुकोबाराय आले. तशी सगळेजण चपापले आणि तुकाराम महाराजांना कळेना की हे सगळं काय मांडून ठेवलंय, हे माझ्या घरासमोर हे काय, हे मला काही अपेक्षितच नाहीये. मग तेव्हा महाराजांच्या त्या दोघा दूतांनी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं की साक्षात शिवरायांनी हे सगळं तुमच्यासाठी पाठवलेलं आहे आणि आपण याचा स्वीकार करावा. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे मान नाही म्हणून डोलवलेली आहे आणि ती डोलवता क्षणी, त्याच क्षणी त्यांच्या त्या छोट्या लेकरांनी जे डोक्यावर तो जो जरी पटका बांधलेला होता ना, तो त्या क्षणी जशी तुकाराम महाराजांची मान नाही म्हणून हल्ली, त्या क्षणी त्या लेकरांनी तो पटका खाली उतरवून ठेवला आणि त्याच क्षणी औलींनी सुद्धा मनाने जे दागिने घातले होते, मनाने ज्या साड्या ती ल्यायली होती, त्या एका क्षणात ते सगळं उतरवलं आणि मनामध्ये ती इतकी खजील झाली की आपल्या धन्याचं सगळं ऐश्वर्य त्या धन्याने आपल्याला दिलेलं आहे, कारण पतीचं सुख आपल्याला मिळालेलं आहे आणि असं असताना आपण मनाने पतीच्या आज्ञेशिवाय याचा स्वीकार तरी कसा केला असं म्हणून ती मनोमन इतकी वरमली. त्या क्षणी तिने तुकाराम महाराजांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे आणि क्षमा एवढाच शब्द तिने उच्चारलेला आहे. त्याच्यानंतर तुकाराम महाराज म्हणाले की मी यातलं काहीच घेऊ शकत नाही, मला याची कशाची मुळी इच्छा नाहीच आहे. परंतु त्यांनी परत आग्रह केला. त्याच्यावर तुकाराम महाराज मग आपल्या पत्नीला वर उठवलं आणि म्हणाले, आवले तुला यातलं ठेवायचंय असं वाटतंय का? पण बघ हो, तू जर यातलं धन ठेवशील तर ते धन आपल्या या झोपडीमध्ये गाडग्या मडक्यामध्ये कुठंतरी तू ठेवशील. एक वेळ तरी तुला झोप लागेल का? कुठं पाण्याला गेलीस, माझ्या मागे शोधत जर भाकर तुकडा घेऊन आलीस तर तुला असं सगळं मन तुझं इथे अडकून राहील. तुला असं वाटेल दार तर काय चंद्रमौळी झोपडी, कोणी येऊन आपलं काही घेऊन गेलं तर तुझ्या सगळ्या मनाची तू शांती घालवशील. एक क्षण सुद्धा तुला शांती मिळणार नाही. वेळ बघा हं. आणि मग तर बघ, विचार कर आणि त्यातून तू म्हणशील की मी हे सगळं विकून याचा पैका करीन आणि त्या पैक्यावर मग आपण 2 वेळचं तृप्त भोजन करू, माझ्या लेकरांना मी चांगले कपडे घेईन. चांगले म्हणण्यापेक्षा धडके कपडे घेशील, तुला स्वतःला एखादं चांगलं धडकं घेशील. परंतु मी ह्या पैशावर आणलेलं जे काही तू अन्न शिजवशील त्यातला कणभरही घास मी घेणार नाही. तू आपल्याला जे रोज मिळतं आहे त्याच्यातली कोरभर भाकरी आणि त्याच्या जोडीला वाडगाभर माझ्या इंद्रायणी मातेचं जल, एवढ्यावरच मला तृप्ती आहे. त्यामुळे निर्णय तुला घ्यायचा आहे, कारण माझं हे चंद्रमौळी जे घर आहे या घराची माझ्यासाठी तू गृहलक्ष्मी आहेस. लक्ष्मीनंच लक्ष्मीचा स्वीकार करायचा असतो, हे काम माझं नाहीच आहे, निर्णय तुला घ्यायचा आहे असं म्हणून त्यांनी निर्णय सुद्धा औलीवर सोडलेला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, उल्लेख आता पुढचा करते, आला ना महिला दिन, का महिलांना वाटतं की मी अबला आहे आणि मला कसल्याच निर्णयांचं काहीच स्वातंत्र्य नाहीये, सगळं पुरुषप्रधान. या छोट्या छोट्या अशा संत महात्म्यांच्या चरित्रातून बघा, प्रत्येक निर्णय घ्यायला सुद्धा त्यांना दिलेली होती की संधी, आणि आता निर्णय औलीला घ्यायचा होता. औलीनी पण तशीच खाली वाकून तिनंही मानवर न करता उत्तर दिलं, धनी मला फक्त तुम्ही आणि आपली पोरं बाळं आणि हे आपलं चंद्रमौळी घर एवढंच हवंय, मला हे काहीही नकोय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, निर्णय कळला तुम्हाला, म्हणजे मी एकट्याने निर्णय दिला असं नाहीये, हा निर्णय आमचा दोघांचा मिळून आहे, त्यामुळे तुम्ही परत जाऊ शकता. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न, त्यांना ही रत्न, माणकं, हिरे, माणिक, मोती, जड, जवाहीर यातलं काहीच नव्हतं. त्यांना फक्त त्यांचा शब्द महत्वाचा होता. आणि ज्या शब्दांनी, पुढे बघा, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आता शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्यासाठी जे शस्त्र उचलून मावळे गोळा करून जे काही युद्ध आरंभलं होतं, त्या युद्धाचाच एक भाग म्हणून समर्थ रामदासांनी सुद्धा
आपलं कार्य चालू ठेवलेलं होतं आणि त्याच जोडीला तुकाराम महाराजांचं सुद्धा कार्य पूरक होतं. कशा पद्धतीनं तर शब्दांचं शस्त्र ते समाजाच्या मनावर घालत होते, समाज प्रबोधन करत होते. तुम्हाला आठवतंय आपण बहुतेक सगळेजण मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेलो आहोत. आपल्या शाळेमध्ये आपल्या फळ्यावर म्हणजे वर्गातल्या फळ्यावर तर होच, पण शाळेमध्ये जे एक जो मेन ह्याच्यामध्ये जो फळा असतो त्या फळ्यावर सुद्धा रोजचा सुविचार लिहायची पद्धत होती. तर ते सुविचार आठवतात का? बरेचसे सुविचार हे तुकाराम महाराजांचे असायचे आणि हे त्या बालवयात कळत नव्हतं. जेव्हा महाराजांच्या गाथेचा अभ्यास करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला लक्षात आलं. बघा महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वाचती, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नंतर तुकाराम महाराजांनी या संसाराला फळकट हा संसार असं म्हटलंय आणि शिवाय तुम्ही प्रयत्न केला पाहिजे यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. असे अनेक सुविचार अजून सुद्धा आता म्हणजे प्रबोधन जे तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून केलं. मी आता 4 अभंग सांगितले, मला नक्की ठाऊक आहे की हे बीज तुमच्यापर्यंत पोचलंय आणि प्रत्येक जण घरी जाईपर्यंत असा एक तरी सुविचार नक्की आठवणार आहे. आठवा, मला व्हॉट्सअप करा, मला खूप आवडेल, माझं पण धन वाढेल ना सुविचारांचं. आणि हे सुविचार वाचत वाचत आपण मोठे झालो. त्यामुळे या अभंगातून महाराजांनी म्हणजे तुकोबारायांनी कीर्तनाला जेव्हा ते देहूमध्ये उभे राहायचे, सगळं देहू गाव त्यांच्या कीर्तनाला लोटायचं आणि या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं की समाज मनाला काय योग्य काय अयोग्य याची दिशा दिली. म्हणजे त्यांनी शब्द हे शस्त्राप्रमाणे वापरले. परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे अभंग म्हणाल तर थोडेसे मवाळच आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या शब्दांच्या एवढी धार पण त्यांच्या अभंगाला नाही. असं समजून उमजून अंजारून गोंजारून असे तुकोबारायांचे अभंग आहेत की एकदम असं आज्ञा सोडल्यासारखे अभंग नाहीये. लक्षात येतंय ना, कळतंय ना, असा त्यांच्या अभंगातला भाव आहे. कारण प्रत्येक वेळेला ना ओरडून रागावून आपलं काम साध्य होत नाही. थोडंसं मला माहिती आहे ना की ही चुकती आहे किंवा माझ्या मनासारखं नाही वागत आहे, पण मी जर तिला एकदम अरेला कारे म्हटलं तर मग काय एक गाव 2 तुकडे, तसं नाहीये ना. मला माणूस गमवायचा नाहीये ना, मला माणूस जोडायचा आहे. तर तो जोडण्यासाठी तुकाराम महाराजांचे अभंग फार महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढची ओळ बघा, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. आता आपला जीव आपल्याला माहिती आहे की हा जीव म्हणजेच जीवात्मा, परमात्म्याचा अंश ह्या जीवामध्ये राहत असतो. आणि ह्या जीवाला साक्षी ठेवून तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची सेवा केलेली आहे. पांडुरंगाचं विठ्ठलाचं अखंड नामस्मरण केलेलं आहे. अंतर्बाह्य म्हणजे तो पांडुरंग आणि मी ह्याच्यात त्यांचं द्वैतच संपून गेलेलं आहे. जीवाचे जीवन म्हणजे नामदेवांसारखं तू खीर नाही खाल्लीस तर मी इथेच बसून राहील असा वेडाग्रह तुकाराम महाराजांनी केलेला नाहीये. त्यांची जी पांडुरंगाची भक्ती आहे ना ती थोडीशी प्रगल्भ भक्ती आहे. का? कारण त्यांनी विष्णू सहस्रनाम गीतेचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे म्हणून तर तुम्हाला हेही ठाऊक आहे ना की नामदेवाची खीर पांडुरंग खात होता, परंतु त्या नामदेवाला त्याचा थोडासा गर्व झाला होता आणि म्हणूनच त्याचं मडकं कच्चं आहे असं सांगून त्याला गुरु उपदेश मिळवण्यासाठी औंढ्या नागनाथला पाठवलं आणि तिथे विसोबा खेचरांच्या हस्ते त्यांना गुरु उपदेश मिळालेला आहे. आणि तुकाराम महाराजांचा जो गुरु उपदेश आहे तो स्वप्नामध्ये झालेला आहे. बाबाजी म्हणून जे महात्मे होते त्यांच्या करवी संत तुकाराम महाराजांचा गुरु उपदेश झालेला आहे. आणि ह्याच गुरु उपदेशानंतरच पांडुरंगाची त्यांची जी विठ्ठलाची जी सेवा आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. आणि अखंड म्हणजे संसारिक तुकाराम महाराज होते, परंतु कुठेही संसारात अडकले नाहीत.
याच्यावर सुद्धा अलीकडच्या काळात वेगळे वेगळे विवाद उमटतात की असं कसं गृहस्थाश्रम स्वीकारलाय आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून हे आपले पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करत भंडाऱ्यावर बसले, हे वागणं शोभलं नाही, चूक आहे वगैरे. मारणाऱ्यांना ताशेरे मारू द्या, परंतु आपल्याला ठाऊक आहे ना की प्रत्येकाचं पूर्व सुकृत असतं. आपण आपलं पूर्व संचित घेऊन आलेलो आहोत आणि तुकाराम महाराजांचं जे संचित आहे त्यानुसारच त्यांचा जन्म पुढे जाणार होता. त्यांच्या म्हणजे पत्नी होण्याचं भाग्य त्या अवलीला मिळालंय आणि त्या अवलीच्या हातून न कळत विरोधी भक्ती झालेली आहे. ती भक्ती घडण्यासाठी सुद्धा तिला तुकाराम महाराजांचं पत्नीपद स्वीकारायला लागणार होतं. मंडळी, हा मुद्दा लक्षात घ्या. काळ्या काळ्या म्हणत तिने पांडुरंगाची भक्ती केलेली आहे, अन्यथा तिच्या हातून ही भक्ती झालीच नसती. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपल्याला ही पण कथा किंवा हाही भाग माहितीये की तुकाराम महाराज जेव्हा त्यांना ते विमान न्यायला आलं त्यावेळेला त्यांनी अवलीला बोलावणं धाडलेलं होतं की अवले येतेस का माझ्या बरोबर. तर त्याच्यावर अवलीनी आपल्या संसाराचं कारण दिलं की आत्ता नाही हो धनी. म्हणजे तिला तर हे माहीतच नव्हतं की आत्ता नाही हो धनी, अजून हे काम राहिलंय ते काम राहिलंय, कसं मी येऊ, जमणार नाही, माझं हे सगळं बाकी आहे, ते झाल्यावर बघू. ही अशीच अवस्था आपली सगळ्यांची आहे का? 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने हा विचार करा की कुणीतरी आपल्याला बोलवतं आहे, चांगल्या कामासाठी आपल्याला सहभागी करून घेत आहे आणि मी कशात अडकली आहे. माझं फक्त घर, माझा रोजचा संसार, माझं 3 वाजता दूध टाकलंच पाहिजे, 4 वाजता चहा झालाच पाहिजे, 5 वाजता अमुक झालं पाहिजे, जमणार नाही, नंडेकडे जायचंय, काल भाऊजाई येऊन गेली, अरे काय या पहिल्यांदा येतात का तुमच्या घरी, तुम्ही सांगू शकला पाहिजे की बाई ग आज मला जायचंय, आज माझा कार्यक्रम आहे, उद्या ये की. होळीची पुरणपोळी तू नसशील खाल्ली पोटभर तर मी तुला उद्या करून घालते ना, उद्या ये चंद्रोदयाला, करू की परत पुरणपोळी. जमतंय का बघा. त्या अवलीचा विचार या दृष्टीने महिला दिनाच्या निमित्ताने करून बघा की साक्षात तुकोबारायांनी आपल्या पत्नीला बोलावणं धाडलं होतं की वैकुंठात जायचंय, विमान आलेलं आहे, चल माझ्यासोबत, आणि ही बसली संसार करत, धुणी धुवत बसली, अमुक केलं तमुक केलं. परंतु हे सगळा विचार हेच प्रबोधन करण्यासाठी म्हणून या नामसंकीर्तनाची म्हणजे प्रत्येक काळामध्ये अत्यंत गरज असते. आणि बघा तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आता संसाराचाच प्रपंचाचा मुद्दा निघाला म्हणून सांगते. तुकाराम महाराजांचं त्यांना 6 अपत्ये होती. आता एवढा सगळा संसार अवलीने कसा पुरा केला ते अवलीत जाणे. परंतु हेही आपल्याला माहितीये, गोंदवलेकर महाराजांची सुद्धा वचनं आहेत की ज्याला जे शक्य आहे, जे जो करू शकतो, भगवंत त्याच्याच वाट्याला ते देत असतो. त्याची कार्यक्षमता भगवंताच्या लेखी नोंद असते. त्यामुळे तो संसार कसा पार पाडायचा हे अवलीला बरोबर जमणार होतं, म्हणूनच तिच्या वाट्याला ते आलं. अन्यथा तुकाराम महाराजांची पहिली पण पत्नी होती ना रखुमाबाई म्हणून, पण तिची तब्येत खूपच हळवी नाजूक, त्यामुळे तिच्याच्यानी हा असा तुकाराम महाराजांचा प्रपंच काही रेटणं अशक्य होतं. म्हणूनच कदाचित त्या अवलीची त्यांच्या धर्मपत्नीच्या जागी दुसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे. तर प्रसंग असा आहे ह्या ओळीसाठी की शब्द वाटू धन जन लोका, याच्यासाठी आहे की तुकाराम महाराजांच्या लेकीचं, पहिल्या लेकीचं जेव्हा लग्न ठरलं, अर्थात होतं काय यांच्या जवळ द्यायला, बहुधा नारळ आणि मुलगी अशाच पद्धतीने लग्न पार पडलं. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा कंकण सोडायला लेक जावई आले त्यावेळेला मात्र अवलीचं धाबं आणलं की आता तरी आपल्याला काहीतरी लेक जावयाला द्यायला पाहिजे, काय उद्या मी देणार. सगळी तर मांडवाची शोभा किंवा कार्य तर सगळं त्यांच्यामुळे पार पडलं, आता काय, आता काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे. आणि तिचा तो चिंताग्रस्त चेहरा बघून तुकाराम महाराजांनी कधी नव्हे तो तिच्याशी संवाद साधला आणि तिला विचारलं की आवले तू एवढी चिंताग्रस्त का. अवली म्हणाली लग्न तर सगळं पार पडलं, आता उद्या लेक जावई कंकण सोडायला येतील, जावयाला काहीतरी आहेर द्यायला काय आहे आपल्याकडे, आपण काय देणार.
तर तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठलावर विश्वास आहे ना तुझा, काहीतरी तो मार्ग दाखवेल. आणि त्या रात्री बसून तुकाराम महाराजांनी आपल्या स्व अक्षरामध्ये संपूर्ण श्री विष्णू सहस्त्रनाम लिहून काढलं आणि ती हस्तलिखिताची छोटी पोथी एका त्यांच्याच, आता कुठलं रेशमी वस्त्र आलंय हो, जे काही धोत्राचं फाडलेलं धृत वस्त्र असेल त्याच्यामध्ये ती हस्तलिखित पोथी गुंडाळली. आणि दुसरे दिवशी लेक जावई जेव्हा कंकण सोडायला आले तेव्हा आपल्याला माहिती आहे की जावई हा नारायण स्वरूप असतो. ह्या नारायणाला दुसरं तिसरं द्यायचं काय काय आहे की जे माझं आहे? माझं तर काहीच नाहीये, कारण मी जर नारायण स्वरूप आहे, हे सगळं जर म्हणजे माझा देह तर सोडाच, पण सगळं जर मला त्याच्या कृपेमुळे मिळालेलं आहे, तर मी माझं म्हणून देणार काय? तर मी काय देऊ शकतो? तर फक्त शब्द, एक एक शब्द, एक एक विष्णूचं हे नाव, ही नावांचीच ही स्तोत्र, ह्याची सगळी ही लिखित आवृत्ती तुकाराम महाराजांनी आपल्या लेक जावयाला आहेर म्हणून दिली की माझा हा पांडुरंग, माझा हा विठ्ठल किंवा हा नारायण अखंड तुमच्यासाठी कृपा करायला तिथे आहे, तो समर्थ आहे. आयुष्यामध्ये चिंता करू नका, सगळी चिंता त्याच्यावर सोडा आणि तुम्ही तुमचं जे आपलं निज कर्म असतं, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म असतं ते मात्र प्रामाणिकपणे करत राहा, एवढा त्यांनी आपल्या लेक जावयाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि संपूर्ण याच शब्दांच्या म्हणजे शब्दब्रह्माच्या म्हणजे कृपेमुळे किंवा त्याच्या उपासनेच्या बळावर तुकाराम महाराजांनी ही प्रचंड मोठी गाथा तिचं लेखन पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की हे जे अभंग आहेत हे कधीही भंग न पावणारे म्हणून ते अभंग आहेत. आणि इतकी वर्ष झाली तरी सुद्धा आजही हे अभंग आजच्या पिढीसाठी सुद्धा प्रेरक आहेत. उलट आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लोक सुद्धा या अभंगाचा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त होत आहेत, कारण त्या शब्दांचं सामर्थ्यच असं आहे. मी आधीच म्हटलं तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ना थोडेसे मवाळ आहेत, खूप अशी धारधार शब्द नाही आहेत ते, पण विचार करायला लावून तुम्हाला ते कार्यरत होण्यासाठी भाग पाडणारे आहेत किंवा प्रेरित करणार आहेत. असे हे तुकाराम महाराजांचे शब्द आणि असे त्यांचे अभंग. या सगळ्याचं स्मरण या दिवसाच्या निमित्ताने सगळे दिवस याच्यामध्ये साध्य झाले. प्रत्येक दिवसाचं महात्म्य म्हणजे एका या अभंगात इतका मोठा, कदाचित किंबहुना याहूनही अजून खोलवर विचार दडलेला आहे, कारण हे साक्षात शब्दब्रह्म आहे. श्रीराम.